आज होता रविवार आणि घरी होती कर्दी, तर विचार केला मस्त कर्दीचा पुलाव तयार करूयात। त्यासाठी कर्दी मी स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवली। त्यानंतर 1 कप तांदूळ घेतला बासमती, त्याला स्वच्छ धुवून घेतलं 2 वेळा आणि त्यानंतर थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवला। त्यानंतर कुकरमध्ये करायचा होता म्हणून तेल घातलं, तमालपत्र घातलं, जिरं आणि कांदा घालून छान परतून घेतला। त्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातली, चमचाभर मिक्स करून घेतली। नंतर त्यामध्ये टोमॅटो घातला बारीक चिरलेला आणि परतून घेतला। नंतर लाल तिखट, शाही बिर्याणी मसाला, हळद घालून हे सर्व मिक्स करून घेतलं। त्यानंतर पाण्यात भिजत ठेवलेली कर्दी स्वच्छ पिळून त्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेतली। वरतून फ्रेश कोथिंबीर घातली, मिक्स केलं आणि भिजत ठेवलेला तांदूळ त्याच्यामध्ये घालून घेतला। चवीनुसार मीठ घातलं आणि मिक्स करून घेतलं। त्यानंतर तांदूळ छान सुटसुटीत होऊ देत म्हणून 1 चमचाभर तूप घातलं आणि कुकरचं झाकण बंद करून 10 मिनिटांसाठी छान एक शिट्टी काढून घेतली। त्यानंतर 20 मिनिटांनंतर मी कुकर उघडला आणि किती सुंदर असा पुलाव तयार झाला होता आणि कुकर उघडल्या उघडल्या अप्रतिम सुगंधाने तोंडाला तर पाणीच येईल। नक्की ट्राय करा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज।